शुभमंगल तर इंट्रो बघून तुम्हाला कळलं असेल की आज काय आहे। तर मंडळी, आज आहे बैलपोळा आणि माझ्याकडून तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर पाहुणं, मी मुरली स्वागत करतो तुमचं या मोठ्या ब्लॉग मध्ये। तर झालं असं की गेल्या एका महिन्यापासून मी या इंटरनेट नावाच्या दुनियेतून गायबच होतो, कारण काहीच नाही मित्रांनो, घरी गेले की मनच करत नाही व्हिडिओ बनवायचं, फक्त खायचं प्यायचं आणि झोपायचं। कसं आहे, आज आहे आपला सण म्हणून म्हणलं एखादा व्हिडिओ बनवूनच घ्यावा। तर आता मी आलो आपल्या गावाकडे, जे की परभणी पासून 20 किलोमीटर आहे बघा। आणि हा पहिला व्हिडिओ आहे जे की मी गावाकडे बनवलं, कारण की मी गावाकडे जास्त येतच नाही, 6 महिन्यातून एका वर्षातून एकदा येत असतो। त्याच्यामुळे मला आज एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या। आणि वरून त्यावरून आज वातावरण बी चांगलं आहे बघा व्हिडिओ काढायसाठी। तर आज पोळा आहे आणि शहरातल्या लोकांना माहित नसेल की गावाकडे काय होते। तर बेसिकली पोळ्याच्या दिवशी प्रत्येक देवाला नारळ फोडतात बघा, त्याच्यानंतर कुठं बैल फिरतात, पण त्याच्या पहिले सगळ्या देवाला एकदम नारळ फोडतात, जे की आपल्या सहवासातले येतात। आणि त्याच्यातलाच एक देव आहे मसोबा, ज्यांना कुणाला माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगून देतो। तर मसोबा म्हणजे काय, एक प्रकारचा राखणदार गार्ड समजा, जे की हर एक गावात राहते अलग अलग ठिकाणी, कारण की त्याचं कामच आहे गावाची रक्षा करणं, म्हणून त्याला मसोबा म्हणतात। आणि याच्या पलीकडे अजून मला काय माहित नाही बघा। जर तुम्हाला काय माहित असलं एक्स्ट्राचं तुम्ही मला सांगू शकता कमेंट मध्ये। तर लाईफ मध्ये पहिली वेळेस मी मसोबाला आलोय बघा, मला काय एवढं काय माहित नव्हतं, आमच्या शेताजवळच आहे, पण मी आलो नव्हतो कधी, कारण की आजोबाची यायचे इथं पहिले, आता आजोबा वारले तर आलोय मी। तर भेटतो तुम्हाला मसोबाची पूजा करून, तोपर्यंत कंटिन्यू राहा। तर मंडळी, आमचा मसोबा काय असं दिसतंय बघा, एकदम भारी आहे ना, आमची रक्षा करतोय बस। तर मसोबाची पूजा वगैरे झाली आणि घरी आलतो मी। आता घरामागं बैलाची पूजा वगैरे झाली, त्याच्या पहिले बरेच काही झाले, जसं की बैलांना पहिले धुवून सजवतात, त्याच्यानंतर मारुतीच्या चक्रा मारायला लावतात 4-5, आणि त्याच्यानंतर होते त्यांचं लग्न, जसं की आपलं लग्न लावतात मंगलाष्टिका वगैरे म्हणून। त्याच्यानंतर त्यांची आरती करतात आणि शेवटी डाक वाजवतात। तर पोळ्याच्या दिवशी बस एवढंच असते, जास्त काही नसते। संध्याकाळी मस्त पुरणपोळी वगैरे राहते, खायची आणि झोपी जायचं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। तर आता मी चाललोय वापस जळगावला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओत।